वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती रीडिंग सिंह राशीच्या लोकांसाठी असणार आहे, म्हणजेच लिओ. ही रीडिंग एक लव्ह रीडिंग असणार आहे, यू वर्सेस देम, ज्याच्यात तुमच्या आणि तुमच्या पार्टनरचे फिलिंग समजणार आहेत. ही कलेक्टिव्ह आणि टाइमलेस रीडिंग असल्यामुळे ही रीडिंग खूप साऱ्या लोकांपर्यंत कनेक्ट होईल आणि सगळाच पार्ट तुमच्यासोबत रिलेट होईल असं नाही आहे. सो जो पार्ट तुमच्यासोबत रिलेट होईल त्यातून तुम्ही नक्कीच काहीतरी गायडन्स घेऊ शकता. टाइमलेस रीडिंग आहे, सो जेव्हा पण तुमच्या समोर येईल ही रीडिंग तुम्हाला काहीतरी गायडन्स देण्यासाठी नक्कीच असेल. आणि जेव्हा पण आपण ही रीडिंग करत असू त्या टाईमला प्रेझेंटला तुमचे पार्टनर तुमच्याबद्दल काय विचार करतायत किंवा तुम्ही तुमच्या पार्टनरबद्दल काय विचार करत आहात हे या रीडिंगमधून तुम्हाला समजणार आहे. सो सगळ्यात आधी मी इथे बघू शकते की तुम्ही ॲट द मोमेंट तुमच्या लाईफमध्ये खूप बिझी आहात, खूप गोष्टींना एकसाथ हँडल करत आहात. तुमची लव्ह लाईफ असेल, करिअर असेल, फॅमिली असेल आणि बरेच काही अजून इश्यूज असेल तुमच्या लाईफमध्ये ते. तर इथे मी बघू शकते तुम्ही एकदम मल्टीटास्किंग पर्सन आहात. जर तुम्ही मेल किंवा फिमेल कोणीही असला तर तुम्ही एकदम मल्टीटास्किंग आहात. एकाच वेळेस तुम्ही खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीजला सामोरी जात आहात. त्यामुळे तुम्हाला असा प्रॉब्लेम्स येत असतील की खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज असल्यामुळे तुम्हाला एका गोष्टीकडे कमी लक्ष म्हणजे जात असेल कधी कधी, किंवा जास्त बिझी असल्यामुळे काही गोष्टींना तुम्हाला टाईम देता येत नसेल. असं मोस्टली बरेचदा होत असेल तुमच्यासोबत. आणि ह्या गोष्टीमुळे ना तुमच्या पार्टनरच्या माइंडमध्ये असा विचार येतो की जर ही व्यक्ती मला आत्ताच टाईम देऊ शकत नाही आहे, इतकं जर बिझी आहे स्वतःच्या लाईफमध्ये आणि त्या व्यक्तीला जसा हवा तसा टाईम देत नाही आहेत तुम्ही, तर त्या व्यक्तीच्या मनात कुठे ना कुठे नेगेटिव्हिटी येत आहे. म्हणजे पॉझिटिव्हिटी काहीच दिसत नाही आहे की म्हणजे इन फ्युचर आपलं रिलेशनशिप चांगलं होईल किंवा पॉझिटिव्ह आउटकम्स दिसतील. कारण प्रत्येक रिलेशनशिपमध्ये टाईम, लव आणि केअर हे खूप इम्पॉर्टंट असतं. आणि जर तुम्हाला तुमच्या पार्टनरसाठी वेळ देता येत नाही आहे तर ते कुठे ना कुठे तुमच्या पार्टनरला थोडंफार खटकत आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये असं त्यांच्या विचारांमधून तुम्हाला असं समजत असेल कधी कधी ते तुम्हाला बोलूनसुद्धा दाखवत असतील की ते मला इथे फ्युचर म्हणजे दिसत नाही आहे की फ्युचरमध्ये काय होईल किंवा काय नाही. जर आत्ता ज्या रिलेशनशिपमध्ये तुझी इन्व्हॉल्वमेंट इतकी कमी असेल किंवा तुला पाहिजे तितका टाईम देता येत नाही आहे तर. नेक्स्ट थिंग मी इथे बघू शकते की इवन तुमच्या डोक्यात सुद्धा तसंच आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तुम्ही एकसाथ खूप सारे रिस्पॉन्सिबिलिटीजला हँडल करतात. सो तुम्हाला मे बी आत्ता त्या गोष्टींबद्दल विचार करायचा नाही आहे किंवा टाईम देता येत नाही आहे. सो तुम्हाला पण असं वाटतं की समोरच्या व्यक्तीचे एक्सपेक्टेशन्स मी कुठे ना कुठे हर्ट करते का, मी या रिलेशनशिपला कधी सक्सेस करू शकेन की नाही फ्युचरमध्ये, असे सगळे विचार तुमच्या डोक्यामध्ये फिरत आहेत. पण तुम्हाला सुद्धा माहिती की तुम्हाला टाईम भेटत नाही आहे. पण मला असं वाटतं तुम्ही स्वतःहून थोडाफार तरी टाईम काढला पाहिजे. ॲटलिस्ट हाफ ॲन आवर डेली तुमच्या पार्टनरसाठी टाईम देणं हे खूप मॅटर करतं. मग ते लॉंग डिस्टन्स असू किंवा तुम्ही जरी जवळ असाल एकमेकांच्या तरीसुद्धा व्यक्तीला, तुमच्या पार्टनरला असं फील होतं की हां, त्यांना माहिती आहे की हे रिलेशनशिप बाकी रिलेशनशिपसारखं इझी नाही आहे. पण स्टील त्यांना असं फील होतं की हर्डल्स प्रत्येक रिलेशनशिपमध्ये असतं आणि प्रत्येक रिलेशनशिप जे आहे ना ते वेगळं असतं. तर प्रॉब्लेम्स तर येणार आहेत, बट त्यांच्यामध्ये ती हिंमत आहे तरी पण ते तुमच्यासाठी फाईट करतील. बघा, त्यांना तर ऑलरेडी पॉझिटिव्हिटी फील होत नाही आहे या सगळ्या गोष्टींमधून तुमच्याकडून सुद्धा पॉझिटिव्हिटी फील नाही होत आहे. तरीसुद्धा त्यांच्या मनात एक पॉझिटिव्ह होप आहे की ठीक आहे, किती प्रॉब्लेम आले तरी मला ह्या रिलेशनशिपमध्ये सक्सेस करून दाखवायचं आहे आणि मला या रिलेशनशिपमध्ये सक्सेस हवा आहे कुठे ना कुठे. तर हा जर तुम्ही माइंडसेट ठेवला ना तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. आणि इथे मी अजून एक गोष्ट बघू शकते की दोघांनाही ही रिलेशनशिप हवी आहे, पण कुठे ना कुठे मध्ये मध्ये तुमच्या दोघांचे विचार थोडेफार नेगेटिव्ह होतात. म्हणजे सक्सेस होईल की नाही असे तुम्ही क्वेश्चन्स स्वतःला करता, एकमेकांकडे करत नाही आहेत. पण तुम्हाला हे समजत नाही आहे का की तुम्ही दोघांना पण हे गोष्टी इम्पॉर्टंट वाटतात. मग इन्व्हॉल्वमेंट असायला हवी आहे ना तुमच्या दोघांची पण सेम, जितकी तो जर समोरचा व्यक्ती तुमच्या रिलेशनशिपसाठी इन्व्हॉल्वमेंट दाखवतो तर तुम्हाला सुद्धा इन्व्हॉल्वमेंट दाखवणं खूप जास्त गरजेचं आहे तुमच्या रिलेशनशिपमध्ये. आणि जर तुम्ही मॅनेज केलं, गोष्टींना व्यवस्थित बॅलन्स करायचं ट्राय केलं तर नक्कीच तुम्ही सुद्धा तुमचं रिलेशनसुद्धा
सक्सेस भेटेल तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपमध्ये. आणि असं नाही की तुम्हाला तुमचं रिलेशनशिप नको आहे, तुम्ही त्या रिलेशनशिपला सुद्धा खूप टाईटली पकडलेलं आहे किंवा त्या पर्सनला सुद्धा तुम्हाला जाऊन द्यायचं नाही आहे तुमच्या लाईफमध्ये. पण कधी कधी असे विचार येतात की हे सक्सेस होईल की नाही असं जर चालू राहिलं तर. बघा, तुमच्या पर्सनला ग्रोथ हवी आहे तुमच्या साईडून, ती ग्रोथ होतानाच दिसत नाही आहे. त्यामुळे त्यांचा माइंडसुद्धा ब्लॉक आहे, हिलिंगसुद्धा ब्लॉक आहे. ते कसं पॉझिटिव्ह विचार करतील तुमच्या रिलेशनशिपला घेऊन जेव्हा तुमच्या साईडून त्यांना ग्रोथच दिसत नाही आहे, पुढचं पाऊलच तुमचं येताना दिसत नाही आहे. की त्यांनासुद्धा असं फील होत असेल ना की समोरच्या व्यक्तीनेसुद्धा कधीतरी रिलेशनशिपसाठी एफर्ट टाकू दे, मग आपण आपले रिलेशनशिप जे आहे ते स्टेबल राहील. पण तुमच्याकडून ती फ्रंट स्टेप येताना दिसतच नाही आहे किंवा ग्रोथ येताना दिसत नाही आहे. जे रिलेशनशिपसाठी इम्पॉर्टंट असतं ना टाईम देणं, तेच त्यांना दिसत नाही आहे. म्हणून ती ग्रोथ कुठे ना कुठे त्यांना त्यांच्या रिलेशनशिपमध्ये थोडं ब्लॉक वाटते. आणि ह्या गोष्टींमुळेच, तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीजमुळेच किंवा तुम्ही जे काय गोष्टी हँडल करताय तुमच्या लाईफमध्ये, त्या गोष्टींमुळेच तुमच्या रिलेशनशिपमध्ये थोडेफार ब्लॉकेजेस येताना दिसत आहेत. आणि आता तुमच्या माइंडमध्ये असा विचार चालू असेल की समोरच्या व्यक्तीने कॉल मेसेज करावा. तुम्ही वेटिंग मोडवरती आहे की समोरचा व्यक्ती मेसेज करेल तो स्वतःहून. लेट केला तरी करेल, पण करेल एवढं तुम्हाला गट फिलिंग आहे की समोरून कॉल मेसेज येतील. पण तुम्हीसुद्धा करू शकता ना, काही चेंजेस तुम्हालासुद्धा करणं गरजेचं आहे.